ग्रामीण भागातील अनेक पालक आपल्या मुलांना खोपोलीतील शिशु मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र वाहतुकीच्या अडचणी, स्कूल बसचे वाढते खर्च आणि मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणे या समस्यांचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वावोशी येथे KTSP मंडळाच्या वतीने शिशु मंदिर इंग्लिश स्कूल सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामागे आर्थिक लाभाचा कोणताही हेतू नसून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हाच उद्देश असल्याचे प्रतिपादन संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी केले. वावोशी फाटा येथे अनेक वर्षांपासून PNP संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होती. इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत सुमारे 300 विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते. काही कारणांमुळे ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना शाळेचे अध्यक्ष शांताराम पाटील आणि ग्रामस्थांनी KTSP मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार शिशु मंदिर इंग्लिश स्कूलच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली. बुधवार 16 जून रोजी शाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबुशेठ जळगावकर, कार्यवाहक किशोर पाटील, वावोशी ग्रामपंचायतीचे सरपंच सागर हडप, शिशु मंदिर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष विजय चुरी, संचालक जितेंद्र रावळ, शांताराम पाटील, मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण, वावोशी शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जाधव, भालचंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह वावोशी 36 विभागातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. खोपोली शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण आणि वावोशी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जाधव यांनी शाळेची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना किशोर पाटील म्हणाले की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही एक मोठी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. वावोशी येथे सुरू झालेल्या शाळेत प्रवेश देताना केवळ संख्येला महत्त्व न देता गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाईल. खोपोलीतील शिशु मंदिर शाळेप्रमाणेच ही शाळा देखील आदर्श बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खऱ्या अर्थानं आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगतो, ग्रामस्थांना सांगतो की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे अतिशय नामांकित रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी असलेली संस्था आणि आपल्या शाळेला जे नाव दिलंय शिशु मंदिर, ही शिशु मंदिर ही शाळा रायगड जिल्ह्यातील सर्वात संख्येने जास्त असलेली शाळा. तिला एक वेगळा इतिहास आहे. आजपर्यंतचा 10वीचा रिझल्ट हा 100% लावला जातो. जवळजवळ नर्सरी टू 10th या वर्गांमध्ये 4000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि आत्ताच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सुनीता मॅडम, त्या जवळजवळ 30-32 वर्ष त्या ठिकाणी 40 वर्ष त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतायत. आमच्या भाग्यश्री सुद्धा याही त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करतायत. त्यामुळं तिथली मॅनेजमेंट आमच्या चुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते. आपण मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की आमच्या जाधव मॅडम आहेत, त्यांनाही सांगतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना, की क्वांटिटी आपण जरूर बघा, परंतु पहिलं प्राधान्य आपण क्वालिटीला द्या. कारण या ठिकाणचे विद्यार्थी हे अनेक जण खोपोलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातात. मी जे पत्रकार किंवा या ठिकाणी जे पालक असतील त्यांना सांगतो की या ठिकाणून खोपोलीला जायला रिक्षाचं, गाडीचं भाडं आणि आपल्या घरातील एक व्यक्ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर कायम ठेवावी लागते. तर तसं न करता आपण या ठिकाणी आता प्रवेश घ्या. जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी जर आपण प्रवेश घेतलात तर ही शाळा शिशु मंदिर सारखीच मोठी करू. संतोषबाई, ही शाळा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी घेतली. जी मागची जी संस्था आहे ती संस्था या ठिकाणी ही शाळा बंद करण्याच्या विचारात होती. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम आजपर्यंत केलं. जवळजवळ 10वी पर्यंतचे वर्ग या ठिकाणी भरतात. मागच्या वर्षीचा 10वीचा निकालही चांगला लागला. आमचे सर्व जाधव मॅडम आणि त्यांच्या बरोबर असलेला स्टाफ हा अतिशय चांगला स्टाफ आहे. यापुढेही आपण चांगल्या प्रकारचा स्टाफ आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. परंतु एक सामाजिक बांधिलकी जपताना आमचे शांताराम पाटलांनी जे आम्हाला मागं लागून ही शाळा चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची सगळ्याची जाण ठेवून ही शाळा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी उत्पन्न आम्हाला भेटेल किंवा KTSP मंडळाला त्याचा काहीतरी आर्थिक फायदा होईल असा कुठलाही डोक्यात विचार न करता एक सामाजिक बांधिलकी, एक तालुक्यातील हे विद्यार्थी, खेडेगावातून येणारे विद्यार्थी आहेत, त्यांनाही चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मी या ठिकाणी आवर्जून पत्रकार मित्रांना सांगतो की आम्ही कुणाच्या बरोबरही स्पर्धा करण्यासाठी ही शाळा घेतलेली नाही.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे कायम स्वतःशी स्पर्धा करते. आम्हाला दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. जवळजवळ 16,000 विद्यार्थी आपल्या या संस्थेत शिकतात. KG to PhD पर्यंत शिक्षण आपण या ठिकाणी देतो, या सर्व विद्यार्थ्यांना देतो. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण लॉ कॉलेजची स्थापना केली. पॉलिटेक्निक आहे, सिनियर कॉलेज आहे. या विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी तुमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना शब्द देतो, आपल्या 10वीच्या नंतरचंही तुमचं ॲडमिशनचं जर काम असेल किंवा तुम्ही ॲडमिशन घेण्याच्या प्रयत्नात असाल 11वी 12वी पॉलिटेक्निक या ठिकाणी, तर पहिलं प्राधान्य हे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही देतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये आलात, तुम्हाला आता कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही. इथल्या पालकांनाही सांगतो की आपण कसलीही म्हणजे विचार न करता ज्या काही अडचणी असतील त्या आमच्या प्रिन्सिपल किंवा मॅनेजमेंटशी येऊन तुम्ही बोला. सगळ्या प्रकारचं सहकार्य आपण करू. आणि शाळा ही शिशु मंदिर या नावानं आपण चालवतोय, त्यामुळे या शाळेचं नावही निश्चित खालापूर तालुक्यात लवकरात लवकर आपण उंच करण्याचं काम आपण करू. मी या जागा मालकांनाही मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आमचे जे अण्णा पाटील आहेत ते आम्हाला करतात. ही एवढी मोठी जागा शाळेसाठी भाड्याने देणं ह्या युगात सरपंच साहेब सोपं नाहीये, पण मनापासून त्यांचा धन्यवाद मी त्यांना देतो. आणि यापुढेही आपण असंच आम्हाला सहकार्य करा अशी विनंती करतो. आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं या 26-27 या वर्षामध्ये मी मनापासून स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. सर्व आमच्या स्टाफला, शिक्षकांना, जाधव मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या सुनीता मॅडम आणि भाग्यश्री मॅडम यांना सांगतो की आपण कायम या ठिकाणी यांच्या संपर्कात राहून त्यांना सहकार्य करायचं आहे. जी काही मदत पाहिजे ती करायची. चुरी साहेब, संतोषबाई, सर्व संचालक मंडळ तुमच्या सोबत आहे. त्यामुळे ही शाळा निश्चित लवकरात लवकर ही आपण अतिशय चांगल्या प्रकारचे एक मॉडेल स्कूल बनवू असा शब्द या ठिकाणी देतो. यावेळी उपस्थित सर्व पालकांनी संस्थेचे आभार मानले. आमच्या मुलांना जो त्रास होणार होता खोपोलीमध्ये जायला तो आता कमी होणार आहे. आमचं थोडं कष्ट कमी होतील आणि इथे ती संस्था सुरू झाल्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि क्वालिटीज मिळतील. त्याबद्दल संस्थेचे लाख लाख आभार. मी पहिले पाटील साहेबांना भेटलो. आपल्या छत्तीसमध्ये एक चांगली शाळा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू होता. पाटील साहेबांचं मार्गदर्शनामुळे आमचं असं एक मीटिंग झाली. त्यानंतर शिशु मंदिर आपल्या छत्तीसमध्ये आली तर अति आनंद होईल असं आमचं त्यावेळेस चाललेलं होतं. मग आम्ही पाठपुरावा करून शाळा आपल्या गोरठण वावशी तर कशी येईल त्यासाठी आमचा प्रयत्न झाला. आणि गेल्या 2 महिन्यात फायनल झालं का शिशु मंदिर ही या ठिकाणी येईल. भविष्यात आमच्या मुलांचं आणि पालकांचं सुद्धा सगळ्यांचंच या 36चा एकही विद्यार्थी असं राहणार नाही का त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असं आम्हाला पाटलांनी शब्द दिला होता. आणि तो शब्द आता खरा होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.